Brought to you by Sandeep University. Sandeep University, a UGC-recognized experience, a 250-plus acre world-class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हा डायलॉग सध्या काँग्रेसला तंतोतंत लागू होतोय. महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा काल निकाल लागला. यात काँग्रेसला मिळालेलं यश सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं. नंबर 1 ठरलेल्या भाजपपेक्षा अधिक चर्चा काँग्रेसविषयी सुरू होती. महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या जवळपासही नव्हती. नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांचे हे आकडे पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले. कोणताही स्टार प्रचारक नसताना, काँग्रेसचा कोणताही दिग्गज नेता मैदानात उतरलेला नसताना काँग्रेसला हे यश कसं मिळालं? नगर परिषद निवडणुकीनं काँग्रेसला जीवदान दिलंय का? काँग्रेसला महापालिका आणि झडपी निवडणुकीआधी बूस्टर डोस मिळालाय का? याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा काल निकाल लागला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 28 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याचं दिसलं. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र 41 नगराध्यक्षांसह 1006 नगरसेवक निवडून आल्याचा दावा केलाय. काँग्रेसला विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी यश मिळाले. एक नजर टाकूया, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात काँग्रेसला किती यश मिळाले. विदर्भात 21 ठिकाणी, मराठवाडा 4, उत्तर महाराष्ट्र 1, पश्चिम महाराष्ट्र 1 आणि कोकणातही एका ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळाले. म्हणजे काँग्रेसला सर्वाधिक यश हे विदर्भात मिळाले. ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा गड राखलाय. मात्र साकोली नगर परिषदेत नाना पटोलेंना धक्का बसला. तिथं नगराध्यक्षपदी भाजपच्या देवेश्री कापगते विजयी झाल्या. नागपुरात सुनील केदार यांच्या उमेदवारांनाही भाजपकडून पराभूत व्हावं लागलं. संगमनेरमध्ये काँग्रेसऐवजी सत्यजित तांबेंनी तयार केलेल्या संगमनेर सेवा समितीसोबतच बाळासाहेब थोरात होते. तिथं त्यांनी संगमनेर राखलेलं आहे. अमरावतीत यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा आणि दर्यापूरमध्ये नगराध्यक्ष निवडून आणून दाखवला. सांगलीच्या पलूसमध्ये विश्वजित कदमांनी नगराध्यक्ष आणून दाखवलाय. पण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाला. तिथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र सिंह यादव विजयी झालेत. कोल्हापुरात सतेज पाटलांसाठी सुद्धा ही लढाई अवघड ठरली. वडगाव नगर परिषदेत काँग्रेस पुरस्कृत यादव आघाडीच्या विद्याताई पोळ नगराध्यक्ष झाल्या. एवढाच काय तो काँग्रेसच्या सतेज पाटलांना दिलासा. एकंदरीत महाराष्ट्रात सर्वाधिक यश हे काँग्रेसला विदर्भात मिळालेलं स्पष्टपणे दिसतंय. सत्तेत भाजप असताना काँग्रेसनं विदर्भात मिळवलेलं हे यश अधिक महत्त्वाचं आहे. कारण एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या 15 वर्षात भाजपनं रणनीती आखून काँग्रेसची ताकद विदर्भात कमी केली. अनेक मोठ्या नेत्यांना भाजपात आणलं, पण त्यानंतरही काँग्रेसला हे असं अनपेक्षित यश मिळत राहिलंय. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये हे असं यश मिळवण्यामागे काय कारण आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. 2014 नंतर देशभरातील समीकरणं बदलली. एकेकाळी सत्तेत असणारी काँग्रेस विरोधात बसली. एका पाठोपाठ एक निवडणुकांमध्ये हरू लागली. पण त्यानंतरही काही नेते ना गाडीची काच खाली करत होते, ना त्यांच्यातला सरंजामीपणात जात होता. स्वतःचा गट मजबूत करण्याच्या नादात प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता. काहींनी तर पराभवाच्या भीतीनं हार मानली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षही सोडला. दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ प्रचारासाठी बाहेर पडलेले असताना काँग्रेसचे अनेक नेते प्रचारातून अंग काढून घेत होते. काही नेते होम ग्राउंडवरच अडकून पडत होते. हे एकदा नव्हे तर गेल्या 15 वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये वारंवार दिसून आले. पण त्यानंतरही निवडणुकांमध्ये काँग्रेसला हे असं अनपेक्षित यश कसं मिळतंय असं अनेकांना प्रश्न पडत होता. त्याचं उत्तर आता मिळालंय. या यशामागे हात होता आम आदमीचा आणि प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा. काँग्रेस का हात आम आदमी के साथ. काँग्रेस वर्षानुवर्ष सत्तेत असताना ही घोषणा हायकमांडसह स्थानिक पातळीवरील नेत्यांकडूनही दिली जायची. सत्तेत असताना काँग्रेस का हात आम आदमी के साथ होता. आता पक्ष अडचणीत असताना आम आदमीनं काँग्रेसच्या हाताला साथ दिली आहे. दुसरीकडे अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतरही विदर्भातील मराठवाड्यातील कार्यकर्ते मात्र पक्षासोबत राहिलेत. नांदेडचे अशोक चव्हाण आणि हिंगोलीच्या प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले तेव्हा स्पष्टपणे अधोरेखित झालं की कार्यकर्ते आणि मतदारांनी काँग्रेसचा हात अजूनही सोडलेला नाही.
फक्त गरज आहे ती सत्ताधाऱ्यांचा दबाव झुगारून गरिबांचा हात हाती घेऊन कार्यकर्त्यांना सोबत घेत वाटचाल करणाऱ्या पुढाऱ्याची. कारण विदर्भासह महाराष्ट्रभरात काँग्रेसला मिळालेल्या यशावरून हे अधोरेखित होतंय. काँग्रेसच्या चळवळीचा विचार अजूनही जिवंत आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेच म्हणाले होते, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, पण काँग्रेस नाही संपली. हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसला आहे. त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे. ही काँग्रेस काय अशी कुणाला संपवता संपू शकत नाही. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. काँग्रेसला नगर परिषद निवडणुकांमुळे जीवदान मिळाले का? आगामी महापालिका आणि झेडपी पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस कमबॅक करेल का? पुन्हा एकदा सोनेरी दिवस आणायचे असतील तर काँग्रेस नेत्यांना कोणती रणनीती आखावी लागेल? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करा. धन्यवाद.